महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच जन्मभूमीमध्ये आपण शिवजयंती साजरी करत असताना आपल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी 3 महामूर्तींचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये आमचे मित्र वैभव शेठ काळे यांच्या पत्नी कल्पनाताई काळे तसेच गावडे साहेबांचे सुपुत्र ज्यांना बुद्धिबळ स्पर्धेमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या गावचं एक आकर्षण आणि एक तरुणी सावित्रीबाईची लेक जिने MPSC परीक्षेमध्ये क्लास 1 या पदी कृषी उपसंचालक या पदावर निवडून महाराष्ट्रामध्ये 4थी येण्याचा बहुमान मिळवला आहे। ती आपली दिव्या बोर या तिघांचाही सन्मान या ठिकाणी आपण आयोजित केला। त्याबद्दल सर्वप्रथम मी ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो। खरं तर आमच्या घरामध्ये दिव्या आणि प्रियंका ह्या दोघी MPSCचा जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून स्टडी करत आहेत आणि आमचे मेवणे कैलासवासी सुभाष भोर यांची खूप मनापासून इच्छा होती की या दोघींनी या परीक्षामध्ये उच्च स्थान मिळवावं। ती इच्छा आज खऱ्या अर्थाने दिव्याने पूर्ण केलेली आहे। आमच्या सुभाष भोर यांना खरी श्रद्धांजली या ठिकाणी दिव्याकडनं मिळालेली असं मी समजतो। आणि येडगाव जुन्नर तालुक्याच्या नकाशावरचं गाव माझं लहानपण या गावामध्येच गेलं। आज या ठिकाणी जे आजूबाजूला सगळे मित्रमंडळी उभे आहेत, आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो आणि आत्तापर्यंत राजकीय स्थितीजावर जुन्नरमध्ये विचारात घेतलं जाणार नाही, असं कधी होणार नाही, असं येडगाव आणि आजपासून दिव्याच्या माध्यमातून हे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाईल असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो। दिव्याला सुद्धा एक विनंती राहील, जेवढी मोठी जबाबदारी, जेवढं मोठं पद तेवढी मोठी जबाबदारी। आज तुमच्या हातातून कृषी सारख्या एका महाराष्ट्र शासनाच्या 3ऱ्या नंबरच्या खात्याचा अधिकार तुम्हाला मिळाला आहे। आणि हे खातं म्हणजे या ठिकाणी माझे सासरे संतोष भोर हे स्वतः शेतकरी आहेत, जातीवंत शेतकरी आहेत, त्यांचं कष्ट मी नेहमी बघत असतो। असेच सर्व शेतकरी तुमच्या आईवडिलांच्या ठिकाणी आहेत। अशी दृष्टी नजरेसमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी जितक्या जास्तीत जास्त योजना तुम्हाला शासनाकडनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील, त्यासाठी तुम्हाला हे मोठं अग्निदिव्य पार करावं लागेल। खरी वस्तुस्थिती अशी आहे, ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक आणि जे काय कृषी अधिकारी असतात यांनी शासनाच्या विविध योजना या ग्रामपंचायतीमध्ये बोर्डावरती लिहायच्या असतात आणि गावातील आपले शेतकरी बांधव यांना ते गोष्टींची माहिती व्हावी हा उद्देश शासनाचा असला तरी शेवटच्या माणसापर्यंत ती योजना पोहोचत नाही। त्यावरून माझं दिव्या तुम्हाला एक सांगणं राहील की सर्वप्रथम जर तुम्ही ज्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अधिकारी म्हणून जाल तिथे आवर्जून ही गोष्ट पहिली तेथील अधिकारी व ते ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील यांच्या सर्वांच्या नजरेत आणून द्या आणि त्याची शहानिशा करा की त्यामध्ये ते लोक खरोखर काम करतात की नाही। कारण अधिकारी हा सरकार आणि शेतकरी, कृषी अधिकारी हा सरकार आणि शेतकऱ्यामधला एक दुवा समजला जातो। त्या योजना खालील स्तरापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि मला खात्री आहे की त्या कामामध्ये तुम्ही एक उत्तम अशी कामगिरी कराल। तुम्हाला जी काही पहिली पोस्टिंग मिळेल
त्या पोस्टिंगचं जसं आता आपण IAS अधिकाऱ्यामध्ये बघितलं, तुकाराम मुंडेंचं नाव घेतलं जातं. एक नॉन करप्ट अधिकारी 20 वर्षामध्ये 24 ज्याच्या बदल्या झालेल्या आहेत, असं नाव ज्या अधिकाऱ्याचं घेतलं जातं तसंच नाव यापुढे दिव्या भोर यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक घेतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि येडगावकरांना सुद्धा धन्यवाद देतो की आपण एवढा आणि तो सुद्धा आजच्या दिवशी, आज शिवजयंती म्हणजे आपल्या सर्वांचा एक सर्वात मोठा आनंदाचा दिवस, माणसातला देव माणूस म्हणून आपण छत्रपतींकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हा सत्कार सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद.